आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना, आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। इयत्ता 3री शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावे याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृह परिसरात सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी काही वेळापासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते। विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेचे संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी शाळेतून पळून गेला आहे असे सांगून पालकांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप आता समोर आला आहे। मात्र दुसऱ्याच दिवशी शाळेच्या वसतिगृह परिसरातील सेप्टिक टँकमध्ये त्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले। या घटनेमुळे पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही घटना शाळा प्रशासनाला माहिती असूनही कारवाईच्या भीतीपोटी संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी ही बाब पालकांपासून व जनतेपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत सत्य लपवून पालकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे आई वडील आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले। आपल्या लेकराचा मृतदेह पाहताच आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। संतप्त कुटुंबियांनी संबंधित संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान ही घटना समजताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी शाळा परिसरात जमली। त्यांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतली होती। प्रशासनाने हस्तक्षेप करत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात पाठवण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिक व पालकांचा एकमुखी सवाल आहे, आश्रमशाळांमध्ये शिकणारी मुले सुरक्षित आहेत का? शासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक व जबाबदार शिक्षक कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे। तसेच भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याही आश्रमशाळेत अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने कडक तसेच नियम व सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणीही करण्यात येत आहे।